अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वांना. सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते व आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. वटपौर्णिमा 2026 शुभ मुहूर्त. याच वेळेत पूजा करा, दुप्पट पटीने फळ मिळेल. सर्वात प्रथम वटपौर्णिमा म्हटलं की सर्व सुवासिनी स्त्रियांचा अतिशय आवडीचा दिवस. या दिवशी सर्व सुवासिनी स्त्रिया उपवास करतात, आपल्या पतीचे दीर्घ आयुष्यासाठी देवाकडे प्रार्थना करतात, तसेच आपले सौभाग्य अखंड राहावे यासाठी वडाच्या झाडाची पूजा करतात. प्रत्येक सुवासिनी स्त्री आपल्या पतीसाठी काही ना काही नेहमी करत असते. तसेच वटसावित्री पौर्णिमा म्हटले की आपल्या पतीसाठी उपवास करणे व वडाच्या झाडाची पूजा करणे हे सुवासिनी स्त्रिया अवश्य करतात. तर प्रत्येकाला वाटतं की आपण जे काही उपवास करतो, सेवा करतो, त्या सेवेचे फळ आपल्याला अवश्य मिळावं. यासाठी वडाच्या झाडाची पूजा आपण शुभ मुहूर्तावर केली तर त्याचे फळ आपल्याला दुप्पट पटीने मिळते. सर्वात प्रथम ज्येष्ठ पौर्णिमा आहे आणि याच वेळामध्ये राहू काळही आहे. तर राहू काळामध्ये चुकूनही आपण कोणतीही पूजा करायची नाही. आपण देवाची पूजा करू शकतो. घरातील ज्या काही सेवा आहेत, स्वामी महाराजांची सेवा आहे किंवा तुमच्या इतर कोणत्या सेवा आहेत त्या सेवा तुम्ही करू शकता. पण चुकूनही वडाच्या झाडाची पूजा या राहू काळामध्ये करू नका. कारण असं म्हटलं गेलं आहे की राहू काळामध्ये आपण कोणतीही पूजा करू नये, कारण त्या पूजेचे फळ आपल्याला थोडंही मिळत नाही. तर यासाठीच राहू काळामध्ये आपण कोणतीही सेवा केलेली आपल्याला फळ मिळत नाही. तर राहू काळ कधी आहे, तुम्हाला पूजा कधी करायची आहे, संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. हा व्हिडिओ थोडाही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. वडाच्या झाडाची पूजा करून आपण आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करतो, उपवास करतो. पण काही वेळा असं होतं की शुभ मुहूर्तावर न करता आपण अशुभ मुहूर्तावर कोणती सेवा केली तर त्याचे चांगले परिणाम आपल्याला पाहायला मिळत नाहीत. तर वटसावित्री पौर्णिमा म्हणजे अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी किंवा आपल्या पतीवर कोणतेही संकट अडचणी येऊ नये यासाठी सर्व सुवासिनी स्त्रिया आपले जे काही सौभाग्याचे अलंकार आहेत ते सर्व परिधान करून, छान छान साड्या नेसून, बांगड्या घालून वडाच्या झाडाची पूजा करतात. सर्वात प्रथम सर्वांना वाटतं की आपण लवकरात लवकर, कारण बरीच गर्दी असते आणि बऱ्याच बायका आता वडाच्या झाडाची वटसावित्री पौर्णिमा म्हणजे वडाच्या झाडाला बऱ्याच सुवासिनी स्त्रिया तिथे असतात, कारण पूजा करण्यासाठी. सर्वांना वाटतं की आपण लवकर जाऊया आणि आपण वडाच्या झाडाची पूजा करूया. पण राहू काळामध्ये चुकूनही करू नका. राहू काळ कधी आहे, तर राहू काळ आहे सकाळी 7:30 वाजल्यापासून ते 9 वाजेपर्यंत राहू काळ आहे. या राहू काळामध्ये तुम्ही चुकूनही वडाच्या झाडाची पूजा करू नका. तिथून पुढे दिवसभर तुम्ही वडाच्या झाडाची पूजा करू शकता. वडाच्या झाडाची पूजा करण्यासाठी तुम्ही जाऊ शकता. असे नाही की तुम्ही तिथून पुढे तुम्हाला शुभ मुहूर्त नाही, कारण शुभ मुहूर्तावरच आपण कोणतीही सेवा किंवा आपले ज्या काही पूजा आहेत त्या आपण नक्की करू शकतो. राहू काळ सोडला तर तुम्ही रात्री कितीही 5पर्यंत तुम्ही वडाच्या झाडाची पूजा अवश्य करू शकता. तर राहू काळामध्ये आपण कोणतीही सेवा नाही केली तर अतिउत्तम ठरेल. याचबरोबर सुवासिनी स्त्रियांनी आपले जे काही रंगालाही खूप महत्त्व आहे. तर जे काही रंग चांगले आहेत, ज्या रंगाचा आपल्याला पॉझिटिव्ह परिणाम मिळेल अशाच रंगाच्या साड्या नेसाव्या, बांगड्या घालाव्या. असे नाही की फॅशन म्हणून कोणत्याही रंगाची साडी घालावी. सर्वात प्रथम सर्वांना माहीत आहे की आपण सुवासिनी स्त्रियांच्या काही आपण जे काही अलंकार घालतो, जे काही रंग वापरतो त्यामध्येही शास्त्र आहे. कारण सुवासिनी स्त्रियांनी जे आपल्या सौभाग्यासाठी किंवा आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी ज्या काही आपण सेवा करतो किंवा जे काही अलंकार घालतो त्याचेही परिणाम आपल्याला चांगलेच माहिती आहेत. तर यासाठी आपण चुकूनही अशा फॅशन म्हणून किंवा आजकाल चालू आहे, काय होणार आहे, असे सर्व काही प्रश्न मनामध्ये असतात. तर हे प्रश्न मनामध्ये न ठेवता आपल्याला ज्या काही चांगले परिणाम, पॉझिटिव्ह परिणाम मिळतील अशा साड्या घाला, बांगड्या घाला व वडाच्या झाडाची पूजा करा. दिवसभर पुरणपोळीचा स्वयंपाक सर्व स्त्रिया बनवतात. तसेच
काही स्त्रियांना वाटतं की आपण पटकन जाऊन वडाच्या झाडाची पूजा करून येऊ, म्हणून लवकर घाईघाईमध्ये नैवेद्य वगैरे बनवतात आणि वडाच्या झाडाची पूजा करायला जातात किंवा सकाळी गर्दीही नसते आणि जास्त बायकाही नसतात. मग त्यासाठीच सर्व सुवासिनी स्त्रिया पटकन वडाच्या झाडाची पूजा करायला जातात. तिथे 5 बायका मिळतील, त्यांना गहू आणि आंब्यानी ओटी भरतात. कारण आपण कधीही तुम्ही पाहिलं आहे तर वटसावित्र पौर्णिमेच्या दिवशी 5 सुवासिनी स्त्रियांची ओटी अवश्य भरा. खूप पॉझिटिव्ह परिणाम मिळतात. कारण आपण जे काही आपल्या पतीसाठी करतो किंवा ज्या काही सुवासिनी स्त्रियांची ओटी भरतो त्याचे आपल्याला पुण्य हे अवश्य मिळतं. आपण बऱ्याच ठिकाणी पाहिलं आहे, संक्रांतीमध्येही ओसा घेऊन जातो, तिथेही 5 बायकांना ओसलं जातं कारण त्या आपला मान आहे. सुवासिनी स्त्रियेचा प्रत्येक वेळा आपण ज्या काही आपल्या पतीसाठी सेवा करतो, उपवास करतो, त्याचे फळ आपल्याला नक्की मिळतं. तर प्रत्येक सुवासिनी स्त्रीने गहू आणि आंब्याने 5 सुवासिनी स्त्रियांचे कमीत कमी 5 तर ओटी अवश्य भरायच्या आहे. तसेच कधीही वटसावित्री पौर्णिमेच्या दिवशी वडाची फांदी तोडायची नाही, कारण याचे वाईट परिणाम होतात. तुमच्याकडे जवळपास कुठेही वडाचं झाड नसेल किंवा काही ऑप्शन नाही तर तुम्ही घरामध्ये वडाचं झाड हे बनवू शकता. अगदी तुम्ही खडूनी बनवू शकता किंवा पाटावर रांगोळीने बनवू शकता. त्या झाडाची पूजा तुम्ही करू शकता किंवा फोटो मिळतो त्या फोटोची पूजा करा. पण चुकूनही वडाच्या झाडाची फांदी तोडू नका, कारण या दिवशी आपण वडाच्या झाडाची पूजा करतो, आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करतो, उपवास करतो. त्याच वडाच्या झाडाची फांदी तोडून आणणं हे चुकीचं आहे, कारण याचे वाईट परिणाम भोगावे लागतात. यासाठी कधीही तुम्ही वडाच्या झाडाची फांदी तोडू नका. तर तुमच्या जवळपास कुठेही वडाचं झाड नसेल तर तुम्ही घरामध्ये रांगोळी किंवा फोटो आणू शकता, त्याची पूजा करू शकता. आपल्याला काही वेळा असं होतं की काही ऑप्शन नाही किंवा जवळपास नाही, तर वडाच्या झाडाची पूजा कशी करायला हवी. तर तुम्ही घरामध्ये असे, शेवटी आपली श्रद्धा महत्त्वाची आहे असे नाही. स्वामी महाराजांच्याही सेवेमध्ये सांगितलं आहे की तुम्ही दररोज सेवा करता, तुम्ही न चुकता एकही दिवस सेवा चुकवत नाही. पण काही भक्त असे आहेत की त्यांच्याकडे वेळच नसतो, ते भक्त फक्त नामस्मरण करतात, तर त्या सेवेचे संपूर्ण फळ त्या भक्तांना अवश्य मिळतं. यासाठी आपली श्रद्धा महत्त्वाची आहे. तर असे नाही की आपण झाडाची पूजाच करायला हवी, कारण तुमच्याकडे काहीच ऑप्शन नसेल तर तुम्हीही काय करणार. यासाठी फांदी तोडू नका आणि राहू काळामध्ये चुकूनही वडाच्या झाडाची पूजा करू नका. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका व आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब अवश्य करा. भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.